हॅलो फ्रेंड्स, आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आहे चंपाषष्ठी. तर भरपूर सगळ्यांना पण चंपाषष्ठीच्या खूप खूप शुभेच्छा. ज्यांचं कुलदैवत आहे, ज्यांच्या इथं सप्ताह बसतो किंवा 7 दिवस देवाची पूजा केल्या जाते आणि आजचा नैवेद्य भरपूर जण आपल्या आपल्या कुलदेवतेचं पूजा करतात. बाजरीची भाकरी आणि भरीत केल्या जाते. तर खूप महत्त्वाचं आहे. जेजुरीला यात्राही आहे. तर आजची रांगोळी पण मी तशीच काढलेली आहे. तर चला तर मग कंटिन्यू राहा. तर येळकोट येळकोट जय मल्हार. तर रांगोळी कशी वाटली तुम्हाला? साधी सिंपल रांगोळी काढलेली आहे. त्याचा लॉंग व्हिडिओ मी मोठा दुसरा व्हिडिओ टाकेल, त्यामध्ये दिसेल. आणि कशी वाटली नक्की सांगा. आवडले एक लाईक नक्की करा. तर ही अंगणात काढलेली आहे मी रांगोळी. आणि आता ही जी रांगोळी आहे ही देवासमोर काढते आहे. तर खंडोबारायाची जी तलवार आहे ती काढायचा प्रयत्न केलेला आहे. तर कंटिन्यू राहा. रांगोळी कशी वाटते ते पण नक्की सांगा. आणि आज भरपूर ठिकाणी स्वामी समर्थाचा सप्ताह पण चालू झालेला आहे षष्ठी पंचमीपासून. कारण दत्त जयंती जवळच येत आहे. तर आजपासून सप्ताह चालू झालेला आहे. पारायण करणारे आहे आणि खूप सेवा करतात. कोणी 21 दिवसाचं पारायण करते, कोणी 11 दिवसाचं पारायण करते. तर भरपूर आहे. हा महिना मार्गशीर्ष महिना म्हणा तर हा पूर्ण देवतेचा आहे. जेवढी सेवा, जेवढं आपण देवधर्म करू तेवढं स्वामींचं, देवीचं, महालक्ष्मीचं. आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये खंडोबारायाचं पण खूप महत्त्व आहे. प्रत्येक महाराष्ट्र कुलदैवत म्हणूनही खंडोबारायाला मानतात. साधी सिंपल पूजा पण झालेली आहे माझी. तर इथे हा स्वयंपाक पण करायचा आहे. आणि आज नाश्त्याला मी चणे करणार आहे. तर साधा सिंपल आज चण्याचा बेत आहे किंवा नाश्ता आहे. तर चला मग. तर इथे चणे भिजवून ठेवलेले आहेत आणि थोडीशी कोंब पण आलेले आहेत. इथे आमचूर पावडर, साखर, खारी, खोबरं आणि खसखस घेतलेलं आहे. आणि कसुरी मेथी आणि सुके मसाले आपले आणि मीठ, टोमॅटो घेतलेला आहे, कढीपत्ता. तर आपल्याला फोडणी घालायची आहे. तर मी डायरेक्ट पॅनमध्येच घालणार आहे फोडणी. तर मसाला तुम्ही काल मी शेवाची भाजी दाखवलेली आहे तर तोच मसाला मी याच्यामध्ये पण, कारण थोडासा 3 ते 4 दिवसाचा मसाला मी तयार करून ठेवते. आणि मग परत संपला की परत करायचा आहे. तर इथे मोहरी जिरं जे आहे ते तडपलेलं आहे. आणि आता थोडासा मसाला होऊ देते आणि याच्यामध्ये सगळे सुके मसाले घालणार आहे याच्यामध्ये. आणि कढीपत्ता, तर आमचूर पावडर आणि साखर थोडीशी चवीला आंबट गोड येण्यासाठी चणे. तर इथं टोमॅटो पण घातलेला आहे थोडासा, कारण नाश्ता आहे. मग त्याच्यासोबत आपण थोडंसं कच्चा कांदा आणि शेव वगैरे त्याच्यावर टाकून आपण सजवू शकतो किंवा नाश्त्याला पण छान होते. टिफिनमध्ये पण देऊ शकता तुम्ही. आणि हा हेवी नाश्ता आहे. तर आता इथे सगळे तुम्ही पोळीसुद्धा घेऊ शकता, पुरीसुद्धा करू शकता. आणि पॅनमध्ये पण लवकर होतात चणे. तर आता मसाला पण घातलेला आहे आणि आता वरतून चणे. तर याच्यासोबत चवीनुसार मीठ पण घातलेलं आहे. आणि आता गरम पाण्याने आपल्याला 3-4 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे. जर तुम्हाला थोडीशी जास्त शिजलेली पाहिजे असेल तर थोडासा जाळ जो आहे किंवा फ्लेम कमी करू शकता तुम्ही. तर आता इथे मी पाणी घालून घेते. बघू शकता इथे आपली चणे जे आहे ते पण तयार झालेले आहे. कसा वाटला तुम्हाला चण्याचा रेसिपी नक्की सांगा. आणि इथे मी ब्लाऊज अर्ध शिवून ठेवलेला आहे, ते पण शिवायचं आहे पूर्ण. म्हणजे सगळे पार्ट्स जे आहेत ते जोडून घेतलेले आहे. पाही जोडून घेतलेली आहे अस्तरला. समोरचे दोन्ही पार्ट्स तयार केलेले आहेत. आणि आता जी पाठीमागची डिझाईन आहे ती पण तुमच्यासोबत शेअर करेन. पण तो व्हिडिओ जो आहे तो नैना फॅशन डिझाईनवर टाकला जाईल. तर तिथे तुम्ही बघू शकता. तर इथे फक्त मी नेक डिझाईन करणार आहे, ते तुम्हाला दाखवते की पंचकोनी नेक केलेला आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.